मी देवणी नगरपंचायतचा प्रभाग क्रमांक 13चा नगरसेवक अमित विजयप्रकाश सूर्यवंशी माझे मागील 2 महिन्यापासून पत्रव्यवहार नगरपंचायतला झालेले आहेत. माझ्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी घेऊन मी संबंधित नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. तरी मुख्याधिकाऱ्यांनी त्याला टाळटाळ करून आज 2 महिन्याच्या वरी कालावधी झालेला आहे आणि माझ्या वार्डामध्ये एक 300 फुटाची पाईपलाईन मला पाहिजे होती. तरी सदरील मुख्याधिकाऱ्यांनी सत्तेमध्ये आहेत, मुख्याधिकारी सत्तेमध्ये आहेत आणि मुख्याधिकाऱ्याला एवढा माज चढलेला आहे की देवणीचे सत्ताधिकारी मला काही होऊ देत नाहीत. त्या माझ्याच्या धर्तीवरती मला 300 फुटाची पाईपलाईन देण्यासाठी टाटाळ केले आणि परवा मी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी संपर्क केला असता मुख्याधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं की तुम्हाला 300 फुटाची पाईपलाईन पाहिजे. त्यांचं एक्सप्रेशन असं होतं, मी तुम्हाला सांगतो माझं नाही, 300 फूट. मी म्हटलं साहेब हो 300 फूटच पाहिजे मला. मग त्याच्यासाठी आपल्याला एस्टिमेट करावं लागेल, जागेवरती यावं लागेल, इंजिनियर पाहणी करावं लागेल आणि त्याच्यावरती एस्टिमेट झाल्यानंतर मग त्याला DPDCला पाठवून द्यावं लागेल. DPDC म्हणजे जिल्हा नियोजन समितीला लातूरला पाठवून द्यावं लागेल आणि ते पालकमंत्र्यांनी मंजूर केलं पाहिजे. आता माझ्या माहितीस तो असं होता की 1 लाखाच्या पुढील काम हे पालकमंत्री मंजूर करतात. पण सदरील मुख्याधिकारी कसं सत्तेच्या भ्रमात असे गेलेत की त्यांना 10,000चं काम हे पालकमंत्र्याकडे गेलं पाहिजे हे नगरसेवकाला सांगायचं होतं. आता मी असा नगरसेवक आहे, वयाच्या 23व्या वर्षी माझ्या जनतेने मला अपक्ष म्हणून निवडून दिलं. माझं D.Pharmacy झालंय, माझं BA BEd झालंय. तर COचं म्हणणं काय की मी MPSC दिलोय. बाबा MPSC हे BAवर देता येते येड्या. तुझा अभ्यास ठीक आहे, एकदा जनतेचा अभ्यास कर. मी जनतेतून निवडून आलोय. तुझ्या माझ्या वयामध्ये लय फरक आहे. तुला मला अरे तुरे बोलावं वाटत नाही आज, पण तू एवढं मला प्रबळ केलास अरे तुरे बोलण्यासाठी की नगरपंचायतला मी आज टाळे ठोकले 300 फूट पाईपलाईनसाठी. आता माझं स्पष्ट एकच मागणं आहे नगरपंचायतला की 300 फुटाच्या पाईपलाईनला एस्टिमेट होऊ शकते हे मला एकदा लेखी द्या. मी स्वतः पालकमंत्र्याकडे जातो, मी स्वतः पालकमंत्र्याला विचारतो की बाबा तुम्ही माझे 10,000चं काम माझ्या प्रभागातलं का अडवलं. मी पालकमंत्र्याला विचारतो कारण ते पालकमंत्री 100 कोटीचे काम मंजूर करणार आहेत, ते 200 कोटीचे काम मंजूर करतायत. उदगीरच्या विधानसभेमध्ये 400 कोटीचं काम मंजूर झालंय. अरे येड्या मुख्याधिकारी, अरे येड्या तू मला 10,000च्या कामासाठी पालकमंत्र्याकडे पाठवताय. पाठव, तुझं अभिनंदन. तुझं शैक्षणिक दर्जा तेवढा आहे, तू तेवढा शिकलेला आहे. पण मी जनतेतून शिकून आलेला माणूस आहे, मी चळवळीत वाढलेला माणूस आहे. माझ्याबरोबर वळवळ करू नकोस. तुझ्या खुर्चीवर बसलास, तुझ्या खुर्चीचा मी मान राखतो, पण तो जर चुकलास तर तुला बुटानं मारायचाही मला अधिकार. त्याच्यामुळे हिशोबात राहा. देशामध्ये आंदोलन झालं, देशाला काय वाटत होतं की काय करतील कॉक्रोच. बेट्या त्या कॉक्रोचने केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतलाय. तू त्याच्या पुढे काही नाहीस. तुझी UPSC झालेली असेल तर त्या प्रधानमंत्र्याचं सचिव राहावं लागते, प्रधानमंत्र्याचा अधिकारी म्हणून नाही. त्याच्यामुळं तू अधिकारी आहेस, अधिकारी म्हणून वाघ. ठीक आहे, आम्ही विरोधक आहे. तू सत्तेत आहेस, तू भाड खा, आम्ही काय म्हणत नाही. तू टक्केवारी गुत्तेदारीची खा, आम्ही कधी विचार नाही केलो. काय तू दलित वसलेबंदी कामं जंगलामध्ये नेऊन टाकला, आम्ही मान्य केलो. का केलो. देवणीचा विकास होतो, 100% होऊ दे, आम्हाला काही म्हणणं नाही. पण चुकीच्या व्यक्तीसोबत, चुकीच्या लोकांसोबत, चुकीच्या लोकांना, चुकीच्या लोकप्रतिनिधी जर माहिती दिलास तर आम्ही मान्य करू. पण मी चुकीचा लोकप्रतिनिधी नाही. 23व्या वर्षी निवडून आलो. हिशोबात राहा. तुझ्या खुर्चीचं मान करतोय याचा अर्थ असं होत नाही की तुझा सन्मान करतोय. तुझा सन्मान जेवढं खुर्चीचा करतोय तेवढंच आम्ही करतोय. आणि तुझ्या खुर्चीचा सन्मान तू चुकलास तर तुझा सन्मान जोड्या साहित करू मी इशारा देतो. माझी मागणी काय आहे की आजच्या लेखी दे, उठव. आणि जर माझ्या विरोधात 353 दाखल करायचा जर प्रयत्न जर केलास तर लक्षात ठेव, दलित वस्तीतले कामं जनरलमध्ये गेलेत. हिशोबात राहा. तुला इशारा देतो, इशारा. देवणीच्या विकासासाठी आजपर्यंत शांत बसलोय. तू कामं कुठेही ने, कुणाला कुठेही ने, तू कुठेही जा आणि तू कुणापाशीही कर नोकरी, त्याच्या घरची नोकरी कर.
तू इथं लोकांचा लोकसेवक म्हणून आलास, तसं आम्ही जनतेचे नगरसेवक म्हणून आलोय. कारभार शासन आणि प्रशासन मिळून चालतोय. तुझ्या इशाऱ्यावर कारभार चालणार नाहीये. लक्षात ठेव. चुकलास की आमचा जोडा, स्वीकारलास तर आमचा सत्कार. दोन्हीला तयारी ठेव. आम्ही तुझा सत्कार करायलाही तेवढेच आतुर आहोत आणि तुला जोड्यानं मारायला देखील तेवढेच आतुर आहोत. इथं ये, 353 कर, टाळा खोलतो आणि काय ते मला लेखी लिहून दे. आणि जर मला 353 करायची जर भीती दाखवलास, लक्षात ठेव, कामं कुठं केलास, कसं केलास, किती भाडं घेतलास, किती घेतलास, मोबाईल कुणाची आहे, गाडी कुणाची आहे ते माझ्याकडे आहे. हिशोबात राहा. स्वामी तुझ्या घरचा, तू स्वामीच्या घरचा. बंटी कुणाच्या घरचा नाही. बंटी देवणीचा आहे, देवणीचा, आणि देवणीच्या लोकांचा आहे. त्याच्यामुळं हिशोबात जाग्यावर ये. कारवाई करायची भीती मला दाखवू नकोस. माझ्यावर पहिलेच केसेस झालेल्या आहेत. मी चळवळीत वाढलेला माणूस आहे. तुझ्यासारखा परीक्षा देऊन आलेला माणूस नाही. माझ्या विरोधात वळवळ करू नकोस. तुझी खुर्ची तुझ्यासाठी, माझी खुर्ची माझ्यासाठी. दोघाच्याही खुर्च्या सभागृहात आहेत. सभागृहाच्या बाहेर आल्यावर तू कायच मी कायच मी बघतो, पण व्यवस्थित. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या मागण्या मान्य करतोय. तू माझ्या मागण्या पूर्ण कर. आता तुम्ही नगरपंचायतला जे टाळे ठोकले त्यामध्ये कर्मचारी अटकलेत आणि तुमच्या मागण्या मान्य झाल्या. ते कर्मचारी प्रशासनाचे, त्यांना शासन बघून घे. ते कर्मचारी जे कारवाई करतील त्यासाठी मी आहे पात्र. पण लक्षात ठेवा, माझं म्हणणं त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात नाही. माझं म्हणणं एकच आहे, मी जनतेतून निवडून आलेला माणूस आहे. माझ्या प्रभागातल्या मागण्या हे तुम्ही मान्य केल्या पाहिजे. जर माझ्या मागण्या नाही झाल्या तर तुम्ही कुठं किती खाल्ले, कुणाचं खाल्ले, कसं खाल्ले, कसं घेतले, कसं आले ते मलाही काढावं लागेल. त्याच्यावरती कारवाई होईल ना. देशामध्ये केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होऊ शकतो. तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही हिशोबात सांभाळून राहा. देशाचा पंतप्रधान हा शाहीवाला, तो UPSC दिलेला नाही. ही संविधानाची ताकद आहे. चहावाला जेव्हा पंतप्रधान होऊ शकतो ना, तेव्हा MPSC अधिकारी येऊन बसतात तिथं. तुम्ही MPSC दिलात का आणि UPSC दिलात काय? तुम्ही काय आहे? चहावाल्यापाशी काय आम्हाला माहिती. त्याच्यामुळं बाबासाहेबांकडे दोन्ही ताकद आहेत. चहावाल्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर बसवू शकतात, तर तुम्हाला या खुर्चीवर बसू शकतात. तसे आम्हालाही अधिकार आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात संविधानामुळे, आम्ही खुर्चीवर बसलाय, आम्ही संविधानामुळे बसलोय. संविधानाचा तुम्ही मान राखा. संविधानाच्या अधीन राहून तुम्ही आमच्यावर कारवाई करा.